जयंत पाटील यांच्या पराभवानंतर आता शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांची सिल्वर ओकवर बैठक बोलावल्याचं सध्या समजतंय। विधान परिषद निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी दोन्ही नेत्यांवर होती। विधान परिषदेच्या निवडणुकीचा शरद पवार आता आढावा घेणार आहेत। जयंत पाटील यांचा पराभव का झाला याबाबत चर्चा होईल आणि थोड्याच वेळात सिल्वर ओकवर हे दोन्ही नेते पोहोचणार आहेत आणि या बैठकीला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, महत्त्वाची ही बैठक म्हणावी लागेल, नेमकी कधी या बैठकीला सुरुवात होणार आहे? नक्कीच काल पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर जयंत पाटील शेकापचे यांचा पराभव झालेला आहे आणि जयंत पाटील यांना राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून पूर्णपणे पाठिंबा आहे तो देण्यात आलेला होता, परंतु मतांचं राजकारण आहे ते याच्यामध्ये जुळलं नाही आणि त्यामध्येच जयंत पाटलांचा पराभव आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांची जी बैठक आहे ती सिल्वर ओक वरती बोलावली आहे। या संदर्भात शरद पवार आहेत ते माहिती घेणार आहेत, परंतु अजूनपर्यंत वेळ आहे ती ठरलेली नाहीये। कदाचित शरद पवारांचे संपूर्णपणे प्लॅन्स आहेत तर या बैठकीतून शरद पवार नेमकं काय मार्गदर्शन करतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निखिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।